नमस्कार, एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत। आरग आणि आरग परिसर म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित। जानेवारी महिन्यात माजी पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे आणि खासदार विशालदादा पाटील यांनी योजना चालू केली। तेव्हापासून मुख्य कालवा भरून वाहत आहे, परंतु पाणी उशाला आणि नरड घशाला अशी परिस्थिती आरग परिसरात झाली आहे। आत्तापर्यंत पोत कालव्यातून पाणी सोडले जायचे, त्यामुळे आसपासच्या कूपनलिका व विहिरींना पर्क्युलेशनद्वारे पाणी मुबलक मिळायचे। पण सध्या शासनाने डायरेक्ट पोट कॅनलमध्ये पाणी न सोडता पाईपमधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे। परंतु 10 इंच आउटपुट असणाऱ्या पाईपला 3 ते 4 इंच पाईप जोडून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे, परंतु यातून पाणीच येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। संबंधित इंजिनियर जागेवर नसताना झिरो लेवल न काढता ही पाईपलाईन उपकालव्यातून काढली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। पण यातून पाणी न आल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याविना वंचित आहे। हा असाच प्रकार यमकोचेवाडी रस्त्यावर जंगम साहेब यांच्या माळ्याजवळ दिसून आला। नमस्कार। आरग येथे पाटबंधारे विभागापासून जे शिंदेवाडीचा मेन कॅनल आहे, त्या कॅनलला जो पोर्ट कॅनल होता जंगम गेट पासून, त्या संदर्भात आम्ही बोलत आहोत। त्या पाईपलाईन साठी जे कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं, त्या काम घेत असताना ते जी पाईपलाईन उकरली आणि पाईपलाईन उकरल्यानंतर जी पाईपलाईन टाकली, ती पाईपलाईन आहे 4 इंचाची आणि त्याच्या समोरची जे लाभार्थी ते भरपूर आहेत, त्यामुळे पाईपलाईन तर पाणी येणार नाहीत। दुसरी गोष्ट अशी झाली आहे की ती पाईपलाईन जी निघाली ती ओव्हरलोड निघाली आहे, कारण त्याची झिरो लेवल काढली नाही, त्या पाईपची टेस्ट घेतली नाही, आम्हाला शेतकऱ्यांना कोणाला विश्वासात घेतलं नाही। आणि जी कॅनल आहे ती पण ओव्हरलोड निघालेली आहे, जे आमचं अगोदर रान पडलं होतं त्याच्यामध्ये जास्त रान विखरले गेलेलं आहे आणि त्या पाईपलाईनची तुम्ही टेस्ट कुठल्याही पद्धती घेतली नाही। जवळजवळ 1 महिना होऊन पाणी चालू असताना आम्ही वंचित आहे, आमच्या जनावरांना प्यायला पाणी नाही, तर याकडे कोणाचं लक्ष नाही। आणि हे जे काय पोट केला गेला आहे, हा पोट केला विकल्यामुळे पाणी पाटाने येऊन झाले आणि पाईपलाईन पाणी गेलंय। 2 वेळा ट्रायल घेतली, पाणी हवा सुद्धा येत नाही, त्यामुळे हा फ्लॉप शो आहे आणि आम्हाला ह्या पाटाने पाणी मिळावं, शासनाने लक्ष घालावं आणि ते कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला काय सांगितलं नाही, मजुरांना वगैरे सांगितलं नाही। हा तो पण पोट केला निघाला आहे, जे पर्क्युलेशन ती सुद्धा थांबलेलं आहे, त्यामुळे आम्ही संपूर्ण शेतकरी त्रस्त झालो आहोत। त्यावेळेस सुद्धा पाणी नाही आणि ही पाईपलाईन आम्हाला शक्यतो नसो, पाईपलाईन टाकत असलं तर आम्हाला टेस्ट करून संपूर्ण विभागाला पाणी पुरवठा असं करावं, नाहीतर आमचा हा कॅनल हा असं चालू करून द्यावा एवढी नम्र विनंती। त्यामुळे आम्ही संपूर्ण शेतकरी तुम्हाला निवेदन देत आहोत।